आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक। मुंबई महापालिकेच्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणी कारवाई। चव्हाणांना आज पीएमएलए कोर्टात हजर केलं जाणार। सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांना भेटणार। जरांगेंच्या आंदोलनाबाबत आज अंतिम तोडगा निघण्याची शक्यता। जरांगेंच्या मागण्यांप्रमाणे सरकार अधिसूचना काढणार, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवर आज पुन्हा एकदा सुनावणी। आमदार अपात्रतेवर साक्षीदार निश्चित होणार। मोठी ऑफर आली तरी देखील मी हुरळून जाणार नाही, राजू शेट्टी यांचं वक्तव्य। केंद्रीय मंत्र्यांना भेटून कामं करून घ्या, मला मध्यस्थांकडून केंद्रीय मंत्र्यांना भेटण्यासाठी निरोप, राजू शेट्टींची माहिती। फलटणमधील रामराजे निंबाळकरांच्या घरी उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकरांची भेट। स्थानिक आणि राज्याच्या राजकारणामध्ये चर्चा। उद्या माझ्या जागी कोण खासदार असेल सांगता येत नाही। वाशिममधील भावना गवळींच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। पंतप्रधान मोदी आणि शरद पवार उद्या सोलापूर दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते 15,000 घरांचं वाटप होणार, तर शरद पवार पंढरपूर आणि मंगळवेढ्यामध्ये बैठक आणि मेळावे घेणार। शिवसंग्राम संघटना लोकसभेच्या 3 जागा लढवणार। विधानसभेसाठी महायुतीकडे 12 जागा मागणार। शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तानाजी शिंदे यांची माहिती। तर विधानसभेला बीडमध्ये ज्योती मेटेंना उमेदवारी देण्याचा निर्णय। महाराष्ट्राच्या सरकारी अधिकाऱ्यांनी कर्नाटकात प्रवेश करू नये। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा इशारा। महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता। प्रेम प्रकरणातून मातोश्री बाहेर घातपात घडवणार असल्याचा फोन। प्रेयसीनं नकार दिल्यानंतर रागात फोन केल्याचं समोर। मुंबई पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। जालन्यातील गीताई आणि रूपम स्टील कंपनीवर जीएसटी विभागाकडून छापेमारी। बनावट बिलांद्वारे भंगार खरेदीचा संशय। 2 दिवसांपासून झाडाझडती सुरू। ललित पाटीलचा ससूनमधील मुक्काम वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक उपचाराला विलंब। तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक संजीव ठाकूर यांच्या जबाबातून माहिती उघड। धारावी आणि शिव यांना जोडणारा शिव स्थानकावरील उड्डाणपूल लवकरच पाडणार। शनिवारपासून वाहतुकीत बदल। 20 जानेवारीपासून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं नागरिकांना आवाहन। महाविकास आघाडीसोबत जागा वाटप संदर्भात चर्चा। लवकरच जागा वाटपांबाबत शिक्कामोर्तब करून यादी जाहीर करू, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांची माहिती। ठाण्यातील शहापूरमध्ये जानेवारी महिन्यातच पाणी टंचाई। कडाक्याच्या थंडीत देखील हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट। पुणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज पाणीपुरवठा बंद। अशुद्ध जल उपसा केंद्रातील देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा होणार नाही। उद्याही पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज जम्बो ब्लॉक। सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चिखले पुलाजवळ कॉरिडॉरच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार। मुंबईत म्हाडाची सोडत 26 जानेवारीनंतर होण्याची शक्यता। 24,000 अर्जदार प्रतीक्षेत, तर कोकण मंडळाच्या 3,311 घरांची सोडत निघणार। इंडिगो कंपनीला 1,20,00,000 तर मुंबई विमानतळ प्राधिकरणाला 60 लाखांचा दंड। विमानतळाच्या धावपट्टीवर प्रवाशांनी जेवल्याच्या व्हायरल व्हिडिओनंतर कारवाई। मुंबई शेअर बाजार 365 अंकांनी घसरला। निफ्टीत देखील 153 अंकांची घसरण। अयोध्येमध्ये रामलल्लाची मूर्ती आज मंदिराच्या गर्भगृहात ठेवण्यात येणार। श्रीरामाचं चित्र असलेल्या जॅग्वार कारची देखील चर्चा। रामलल्लाच्या स्वागतासाठी अयोध्येमध्ये ठिकठिकाणी भव्य रांगोळी।